सर्वप्रथम माझ्या समाज बांधवांना जय बजरंग जय वडार। या अहिल्यानगर ऐतिहासिक नगरामध्ये माझ्या वडार बांधवांनी माझं स्वागत केलं, त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन। आमची ही फक्त धावती भेट होती, पण ह्या नगरवासियांनी एक छोटीशी कॉर्नर सभा या ठिकाणी घेतली, त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। आज वीर वडार एकता फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रव्यापी दौरा काढलेला आहे। वडार समाजाला एकजुटी करण्याचं काम करत आहे, जनजागृती करण्याचं काम करत आहे। शासनाकडनं काही लाभ होणार आहेत, काही लाभ घ्यायचे आहेत आपल्या समाजाला माहीत नाही, त्याचं आम्ही काम करत आहेत। आणि वडार समाज जागा हो रे, वडार समाज जागा हो, हा आम्ही त्या उद्देशाने आम्ही वडार समाजाचं पूर्ण नेतृत्व करून हा महाराष्ट्र दौरा करत आहोत। खरं तर अनेक संघटना झाल्यात, कुठेतरी पोळी भाजून घेतात आणि जे आहेत आपल्या लोकांना ते मी आता दुसऱ्या संघटनावर बोलणारच नाही, ताकी माझी महाराष्ट्र ही संघटना आता टॉपची आहे आणि हा माझ्या समाजाचा पूर्ण प्रतिसाद 1 कोटीच्या घरात असलेला हा समाज आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आणि मी अध्यक्ष म्हणून नाही, मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करणार आहे। खरं तर संघटनेत अनेक प्रश्न आहेत, रोजगाराचा असेल, बेरोजगार आहेत। आता कसं आहे, रोजगार, बेरोजगार, विधवा महिलांना पगार नाही, म्हणूनच आम्ही एक मोठा संकल्प घेतलेला आहे। जिल्ह्यात वडार भवन, घराघरात वीर वडार एकता फाउंडेशन। कारण जिल्ह्यामध्ये वडार भवन जर बांधलं तर त्या जिल्ह्यातल्या समाजाला, भगिनींना, बंधूंना त्या ठिकाणी जाऊन संपर्क करता येईल। त्यांच्या काय अडचणी आहेत, बेरोजगार असतील तर त्या ठिकाणी जाऊन संपर्क करतील, कुठल्या गोष्टीची आर्थिक मदत असेल तर त्या ठिकाणी फाउंडेशनच्या माध्यमातून त्याला दिलं जाईल। आरोग्याच्या काय गोष्टी असतील तर या ठिकाणी वीर वडार एकता फाउंडेशन खंबीरपणे माझ्या ह्या वडार समाजाच्या मागे उभा राहील। वडार समाजाचा इतिहासामध्ये मोठा वाटा आहे, मात्र तो लपवला गेलेला आहे, तो अजून समोर आलेला नाहीये, काय सांगाल? बाकीचे समाजातले जे समाज कंठक पहिले होते, कारण वडार हा वीर होता, वीर। वडार समाज हा महाराष्ट्रातच नसून तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि महाराष्ट्र आणि कवचित मध्य प्रदेश मध्ये आहे। वीर इंग्रजांशी लढणारा हा बलाढ्य समाज, मोगलांशी लढणारा हा बलाढ्य सम्राट, म्हणून त्याची एक ओळख होती। आता ज्याच्याशी आपण लढतो, ज्याची सत्ता असते, त्याच्या हातात कलम असतो, त्याच्या हातात असतं की कोणाचा इतिहास लिहायचा, कोणाचा इतिहास नाही लिहायचा। म्हणून त्या मागच्या गोष्टींवर न जाता आता समाज पुढे काय करणार आणि आपण समाजाला काय देणं आहे या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करून वीर वडार एकता फाउंडेशन हे वडार जागा हो, वडार जागा हो म्हणून काम करणार आहे। हिरोजी इटळकर अर्थात आत्ताचे विटकर यांच्या फोटोचं तुम्ही आज अनावरण केलेले आहे आणि त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्याचं आवाहन केलेलं आहे, काय सांगा? हिरोजी इटळकर हे प्रामुख्याने माझ्या मते सातारा, सांगली या ठिकाणी राहणारे एक त्यांचं घराणं आहे। हिरोजी इटळकर हा वडारच आहे, हा वडारच आहे, हा वडारच आहे आणि त्यांचे आम्ही वंशज आहोत, हे मी या ठिकाणी छाती ठोकून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात। कोणी जरी किती जरी बोलले हिरोजी इंदुलकर ह्या समाजाचा, त्याच समाजाचा, त्या टायमाला दगड कोण फोडत होता? कुठला समाज दगड फोडत होता? दगड फोडण्याचं काम, देवाला आकार देण्याचं काम फक्त हा एकमेव मर्द वडारा करू शकतो, दुसरा हा करू शकत नाही। विठ्ठल रखुमाईची मूर्ती पण आमच्या समाजाने, वडार समाजाने घडवलेली आहे। अहो, देव देवतांना कोरल्या, देव देवते कोरले, तो हा वडार समाज आहे। देव हा देव कोणाला बनवतो? मनुष्याला बनवतो। वडार हा देवाला बनवलेला आहे, म्हणून ती एक ओळख ह्या वडार समाजाची आहे। म्हणून मुद्दामून काही समाज कंटक असतील, मी काय कोणाची नाव घेत नाही, त्याला हा इतिहासात दाखवलेला नाही, पण इतिहास हा लपत नसतो, हा इतिहास एक ना एक दिवस पुढत असतो। खोटं हे लपणार नाही, खोटं एक आज ना उद्या, जसं हे इटळकर आमचेच आहेत, विठ्ठल रखुमाईचं मंदिर आमचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंग
पांडुरंगाची मूर्ती, रखुमाईची मूर्ती आहे आमच्या वडार पहिलेचे जे जुने शिल्पकार आहेत त्यांनी घडवलेले आहेत। दुसरी गोष्ट, तुळजाभवानीची मूर्ती सुद्धा वडार समाजाने घडवलेली आहे। आमचा हक्क आहे म्हणून तो वडार समाज हा पांडुरंगाची पहिली पालखी आषाढी एकादशीची वडार समाजाकडनं हाताने घेऊन